हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आढळणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि व्हायरल फीवर. थंड हवेमुळे श्वसन मार्ग कोरडे पडतात आणि मग व्हायरल इन्फेक्शन व्हायला चालू होतं. मग घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप येणे, घसा सुजणे, कोरडा पडणे अशी बरीचशी कारणं, अशी बरीचशी लक्षणं दिसायला लागतात. तर या सगळ्यासाठी साधे सोपे घरातले उपाय, घरगुती उपाय म्हटलं, तुळशीची पाने, थोडंसं आलं आणि काळी मिरी यांचा काढा एकत्र केल्यानंतर सुद्धा घसा मोकळा होतो. रोज एक दोन दिवसातून 2 वेळा गरम पाणी प्या, त्याच्यामुळे सुद्धा कफ बाहेर पडायला मदत होते. रात्री झोपत असताना दूध आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद यांचं मिश्रण जर पिलात तरी सुद्धा खोकला कमी होतो. अगदी जर किरकोळसा ताप वगैरे असेल तर तोही कमी व्हायला मदत होते. हे सगळं अगदी छोटे छोटे घरगुती उपाय आहेत, हे कराच. शिवाय थंडीमध्ये वजन कमी व्हायला, स्किन चांगली ठेवायला आणि केस चांगले ठेवण्यासाठी हा ऋतू एकदम बेस्ट मानला जातो. पण योग्य काळजी घेतली तर. जर याच्यासाठी काय काळजी घ्यावी, थंडीमध्ये ॲक्च्युली स्किन कोरडी पडते, केस गळायला सुरुवात होतात खरं तर. पण योग्य जर काळजी घेतली तर हे खूप छान ठेवणारा हा ऋतू मानला जातो. जर याचे उपाय हवे असतील तर मला कमेंट करा, खाली आमचे नंबर आहेतच. अगदीच काही जर याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल, अधिक उपाय हवे असतील तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा.